नमस्कार, मी कुंदन गौरकर, मेकॅनिक मोटर व्हेकल या ट्रेडला शासकीय आदिवासी ITI हर्सी येथे कार्यरत आहे. मागच्या तासाला आपण इलेक्ट्रॉनिक फ्युएल इंजेक्शन सिस्टीम बाबत माहिती पाहिली. आज आपण बॅटरी इग्निशन सिस्टीमची माहिती पाहणार आहोत. या पाठामध्ये बॅटरी इग्निशन सिस्टीम वाहनामध्ये देण्याचा उद्देश, बॅटरी इग्निशन सिस्टीमचे तत्व, भाग, रचना व प्रत्येक भागाचे कार्य, इग्निशन सिस्टीमची जोडणी तसेच कार्यपद्धती समजून घेणार आहोत. प्रथम बॅटरी इग्निशन सिस्टीमचा उद्देश पाहू. अशा प्रकारे बॅटरी इग्निशन पद्धतीचा मुख्य उद्देश बॅटरीच्या 12 व्होल्टेजचे हाय व्होल्टेज मध्ये रूपांतरण करून इंजिनच्या फायरिंग ऑर्डरनुसार प्रत्येक स्पार्क प्लगला हाय व्होल्टेज करंट पुरवणे, तसेच स्पार्क प्लग कडून सिलेंडर मध्ये कॉम्प्रेशन स्ट्रोकची शेवटी ठिणगी पाडून हवा व इंधनाच्या मिश्रणाचे ज्वलन करणे हा होय. तसेच पुढे आता आपण तत्व पाहू. बॅटरी इग्निशन सिस्टीम ही फॅराडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या तत्वावर कार्य करते. ते तत्व पुढील प्रमाणे आहे. जेव्हा एखादा कंडक्टर चुंबकीय क्षेत्रात फिरवला असता चुंबकीय रेषांमध्ये बदल निर्माण होऊन त्या कंडक्टर मध्ये विजेचा दाब निर्माण होण्याच्या क्रियेला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असे म्हणतात. अशा प्रकारे बॅटरी इग्निशन सिस्टीम ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या तत्वावर कार्य करते. त्यानंतर बॅटरी इग्निशन सिस्टीम मधील भाग पाहू. बॅटरी इग्निशन पद्धतीत खालील भागांचा समावेश होतो. नंबर 1 बॅटरी, नंबर 2 इग्निशन स्विच, नंबर 3 एमिटर, नंबर 4 इग्निशन कॉइल किंवा त्याला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणतो, कारण याच्यामध्ये व्होल्टेज स्टेप अप केले जाते. डिस्ट्रीब्युटर, नंबर 5 डिस्ट्रीब्युटर अँड सीबी पॉइंट, नंबर 6 कॅपॅसिटर किंवा कंडेन्सर ज्याला आपण म्हणतो, नंबर 7 स्पार्क प्लग, नंबर 8 बॅटरी केबल किंवा लो टेन्शन वायर्स, नंबर 9 हाय टेन्शन लीड किंवा वायर्स. अशा प्रकारे बॅटरी इग्निशन सिस्टीम मध्ये या भागांचा समावेश होतो. आता प्रत्येक भागाची रचना व कार्य पाहू. प्रथम आपण बॅटरी बाबत पाहायचं आहे आपल्याला. पहिले बॅटरीमध्ये विद्युत शक्ती रासायनिक स्वरूपात साठवलेली असते. इंजिन चालू असताना अल्टरनेटर कडून घेतलेली विद्युत शक्तीचे विद्युत प्रवाहात रूपांतरण करून वापरली जाते. म्हणजे बॅटरी कडून इग्निशन स्विच मार्फत इग्निशन कॉइलला 12 व्होल्टचा DC प्रवाह विद्युत प्रवाह पुरविला जातो. त्यानंतरचा पार्ट आहे इग्निशन स्विच. इग्निशन स्विच ड्रायव्हर कंपार्टमेंट मध्ये डॅशबोर्डवर फिट केलेला असतो. गाडी चालू बंद करण्याचे काम इग्निशन स्विच कडून केले जाते. म्हणजे बॅटरी आणि डिस्ट्रीब्युटर यांचा संबंध जोडणे व तोडणे हे काम इग्निशन स्विच कडून केले जाते. असं इग्निशन स्विच अशा पद्धतीची असते. बघा, बॅटरी आणि इग्निशन कॉइल यांच्यामध्ये इग्निशन स्विच बसलेली दिसते. त्यानंतर एमिटर, इंजिन चालू असताना बॅटरी चार्ज होते किंवा नाही व ती किती एम्पियर रेटने चार्ज होते हे ड्रायव्हरला समजण्यासाठी एमिटर हा डॅशबोर्डवर फिट केलेला असतो. तसेच चार्जिंग सिस्टीम मधील
बिघाड किंवा सिस्टीम सुरळीत कार्यान्वित आहे हे समजण्यासाठी डॅशबोर्डवर चार्जिंग इंडिकेटर दिलेला असतो. आता पुढचा जो भाग आहे तो म्हणजे इग्निशन कॉईल. इग्निशन सिस्टीम मध्ये इग्निशन कॉईल हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे. अर्थात इग्निशन कॉईल हे इग्निशन सिस्टीम मधील हृदय आहे. इग्निशन स्विच मध्ये इग्निशन कॉईल मध्ये जर बिघाड झाला तर इंजिन सुरळीत चालणार नाही. बॅटरीचा 12 व्होल्ट विद्युत प्रवाह स्पार्क प्लग करून ठिणगी पाडण्यास पुरेसा होत नाही. यासाठी बॅटरीच्या 12 व्होल्टचे 20,000 ते 25,000 व्होल्ट मध्ये रूपांतर करण्यासाठी इग्निशन कॉईल वापरतात. म्हणून इग्निशन कॉईलला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असेही म्हणतात, कारण यामध्ये बॅटरीच्या 12 व्होल्टचं 20,000 ते 25,000 व्होल्ट मध्ये इग्निशन कॉईल द्वारे रूपांतर होते. त्याच्यामुळे त्याला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हटलेलं आहे. व्होल्टेज वाढवते ते. हे काम इग्निशन कॉईल मध्ये प्रायमरी वाइंडिंग व सेकंडरी वाइंडिंग वरून केले जाते. आता आपण इग्निशन कॉईल बघूयात. अशा प्रकारे इग्निशन कॉईल असते. ही इग्निशन कॉईल आहे. अशा प्रकारे याच्यामध्ये ही प्रायमरी टर्मिनल आहे. प्रायमरी टर्मिनल म्हणजे साइड टर्मिनल आहे ते. यालाच प्रायमरी वाइंडिंगचं एक टोक जुळलेलं असते आणि दुसरं टोक दुसऱ्या साइड टर्मिनलला जुळलेलं असते. अशा प्रकारे प्रायमरी वाइंडिंग ही दोन्ही टोकांना जुळलेली असते. आधुनिक वाहनामध्ये इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम वापरात आहेत. तसेच इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीम मध्ये इलेक्ट्रॉनिक इग्निशन कॉईल द्वारे 12 व्होल्टचे रूपांतर साधारण 45 ते 46,000 व्होल्ट पर्यंत करण्यात येते. त्यामुळेच मिश्रणाचे ज्वलन व्यवस्थित होते, पोल्युशन होत नाही, मायलेज पण चांगला मिळतो. सध्याच्या वाहनामध्ये इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीमचा वापर होत आहे. अशा प्रकारे ही इग्निशन कॉईल कॅन टाइप आहे. कोर टाइप व कॅन टाइप इग्निशन कॉईल असते. कोर टाइप इग्निशन कॉईल ऑटोमोबाईल मध्ये वापरतात व कॅन टाइप इग्निशन कॉईल हे ऑटोमोबाईल 4 व्हीलरवर वापरतात व कोर टाइप ही 2 व्हीलरवर वापरतात. या इग्निशन कॉईल मध्ये लॅमिनेटेड आयर्न कोर असतो व या कोरवर प्रथम सेकंडरी वाइंडिंग केलेली असते. या वाइंडिंगची वायर फाईन इन्सुलेटेड असते. याला कुटेड असते शॉर्ट न व्हावं म्हणून. या फाईन इन्सुलेटेड ही वायर फाईन इन्सुलेटेड असून तिच्या फेऱ्यांची संख्या, वायरच्या फेऱ्यांची तारांची संख्या ही 21,000 पर्यंत असते. या वाइंडिंग साठी वापरलेल्या वायरचा गेज साधारणतः 38 ते 40 इतका असतो. सेकंडरी वाइंडिंगचे एक टोक इग्निशन कॉईलच्या सेंटर टर्मिनलला जोडलेले असते. अशा प्रकारे ह्या सेंटर टर्मिनलला जोडलेले असते एक टोक आणि दुसरे टोक प्रायमरी वाइंडिंगला जोडलेले असते किंवा आतील बाजूने या इग्निशन कॉईलच्या केसिंगला अर्थ केलेले असते. सेकंडरी वाइंडिंग वर प्रायमरी वाइंडिंग केलेले असते. अशा प्रकारे ही सेकंडरी वाइंडिंग तुम्हाला दिसते. सेकंडरी कॉईल हा सॉफ्ट आयर्न कोर, याच्यावर सेकंडरी वाइंडिंग केलेली असते. सेकंडरी वाइंडिंग वर प्रायमरी वाइंडिंग केलेली असून या वाइंडिंग साठी वापरलेली वायर सुद्धा फाईन इन्सुलेटेड असते. परंतु सेकंडरी वाइंडिंगच्या वायरपेक्षा प्रायमरी वाइंडिंग वायर जाड असते. या वाइंडिंग साठी 18 ते 20 गेजची वायर वापरलेली असते. यांच्या फेऱ्यांची संख्या 200 ते 300 इतकी असते. या वाइंडिंग वायरची दोन्ही टोके इग्निशन कॉईलच्या दोन्ही
साइड टर्मिनलला जोडलेली असतात. अशा प्रकारे साइड टर्मिनलला जोडलेली असतात. अशा प्रकारे प्रायमरी वाइंडिंग व सेकंडरी वाइंडिंग ह्या व्हॅक्स पेपरद्वारे एकमेकांपासून वेगळ्या केलेल्या असतात. इग्निशन कॉइलचे तळाला पोर्सेलिन इन्सुलेटर अथवा स्पेशियर ऑइल भरलेले असते. इग्निशन कॉइल जेव्हा गरम होते तेव्हा हे ऑइल कूलिंग एजंटचे काम करून इग्निशन कॉइल मधील उष्णता कमी करते. अशा प्रकारे इग्निशन कॉइलचं कार्य आहे त्याच्यामध्ये. आता आपण पुढील पार्ट जो आहे तो डिस्ट्रीब्युटर पाहणार आपण. हा बघा डिस्ट्रीब्युटर, हा डिस्ट्रीब्युटर आहे आणि याच्यावर मेकॅनिझम दाखवलेले आहेत दोन, व्हॅक्यूम ऍडव्हान्स मेकॅनिझम आणि सेंट्रिफ्युगल ऍडव्हान्स मेकॅनिझम. करंट हा ऍडव्हान्स कंबशन चेंबर मध्ये ऍडव्हान्स करंट पाडण्यासाठी ह्या मेकॅनिझमची व्यवस्था असते. इंजिनच्या फायरिंग ऑर्डर प्रमाणे प्रत्येक स्पार्क प्लगला कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या शेवटी करंट पुरवण्याचे काम डिस्ट्रीब्युटर कडून केले जाते. तसेच सीबी पॉइंटची उघडझाप करण्याचे काम डिस्ट्रीब्युटर शॉफ्टवरील कॅम लोक कडून केले जाते. तसेच इंजिनचा स्पीड वाढल्यानंतर सेंट्रिफ्युगल ऍडव्हान्स मेकॅनिझम पद्धतीने स्पार्क ऍडव्हान्स काढण्याचे काम डिस्ट्रीब्युटर कडून केले जाते. अशा प्रकारे ही डिस्ट्रीब्युटरचं कार्य आहे. आता आपण सीबी पॉइंट पाहू. हा सीबी पॉइंट आहे. याच्यामध्ये प्रायमरी सर्किट जोडणे व तोडणे म्हणजे प्रायमरी सर्किट पूर्ण करणे हे सीबी पॉइंटचं काम आहे. यामध्ये एक पॉइंट फिक्स केलेला असतो व दुसरा पॉइंट मुव्हेबल असून तो डिस्ट्रीब्युटर मधील कॅमच्या साहाय्याने उघडला व बंद केला जातो. अशा प्रकारे हा कॉन्टॅक्ट ब्रेकर पॉइंट म्हणजे सीबी पॉइंट आहे. सीबी पॉइंट हे प्लॅटिनम अथवा टंगस्टन धातूचे बनवलेले असते. प्रायमरी सर्किट जोडणे व तोडण्याचं मुख्य कार्य ह्या सीबी पॉइंट कडून केले जाते. त्याच्यानंतर हा कंडेन्सर बघा. कंडेन्सरला कॅपॅसिटर सुद्धा म्हणतात. कंडेन्सरचा अर्थ क्षणिक विद्युत संग्राहक असा करता येईल. कंडेन्सरची कॅपॅसिटी मायक्रोफॅरेड मध्ये मोजतात. ऑटोमोबाईल बॅटरी इग्निशन सिस्टीम साठी सर्वसाधारण 0.20 ते 0.30 मायक्रोफॅरेड इतक्या कॅपॅसिटीचे कंडेन्सर वापरतात. हा प्रायमरी सर्किट मध्ये डिस्ट्रीब्युटर असेंब्ली मधील सीबी पॉइंट टर्मिनल वर पॅरेलल समांतर पद्धतीने हा जोडलेला असतो. सीबी पॉइंटला पॅरेलल समांतर पद्धतीने जोडलेला आहे. सीबी पॉइंट मिटलेल्या स्थितीत असताना चार्ज होणे व सीबी पॉइंट ओपन झाल्यानंतर प्रायमरी सर्किट मधील इंड्यूस्ड करंट सीबी पॉइंट मधील अर्थिंग पॉइंट वर जंप घेण्याचा प्रयत्न करतो व त्यावेळी चार्ज कंडेन्सर करंट बाहेर फेकतो. याचा दाब जास्त असल्यामुळे किकबॅक करून त्यास नाहीसा करतो. त्यामुळे सीबी पॉइंट वर स्पार्किंग होत नाही. सीबी पॉइंट वर स्पार्किंग होत नाही किंवा खड्डे पडत नाही. सीबी पॉइंट जळण्यापासून सुरक्षित राहतो किंवा खड्डे पडत नाही. तसेच प्रायमरी सर्किट चांगल्या प्रकारे कोलॅप्स होते व हाय व्होल्टेज प्रवाहाच्या निर्मितीला मदत होते. अशा प्रकारे हा छोटासा पार्ट आहे पण इग्निशन बॅटरी इग्निशन सिस्टीम मध्ये अतिशय महत्वाचा आहे. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे स्पार्क प्लग. हा सुद्धा डिस्ट्रीब्युटर मधील सीबी पॉइंटचा इमेज आहे, डायग्राम आहे. अशा प्रकारे कॉन्टॅक्ट स्क्रू ऍडजस्टिंग साठी दिलेला आहे. लॉकिंग स्क्रू पण आहे. सीबी पॉइंट गॅप साधारण 0.020 इंच म्हणजे साधारण 0.5 mm इतका ठेवावा लागतो.
हा कॅम लोब आहे अशा प्रकारे. त्याच्यानंतर हा ब्रेकर आर्म आहे. कॅम द्वारे हा ब्रेकर हा मुव्हेबल आहे आणि हा फिक्स आहे. त्याच्यामध्ये अशी हालचाल होऊन हा पॉइंट बंद होतो आणि उघडतो अशा प्रकारे प्रायमरी सर्किट जोडल्या जाते. त्याच्यानंतर हे कंप्लीट तुम्हाला असेंबली दिसते, इग्निशन कॉइल, डिस्ट्रीब्युटर आणि स्पार्क प्लग. आपल्याला आता स्पार्क प्लग बाबत माहिती पाहिजे. स्पार्क प्लग हे सिलेंडर हेड मध्ये फिट केलेले असतात. इग्निशन सिस्टीम मधील स्पार्क प्लग हा शेवटचा घटक असून स्पार्क प्लग द्वारा इग्निशन सर्किट मधील सेकंडरी सर्किट पूर्ण केले जाते. डिस्ट्रीब्युटर कडून आलेला हाय व्होल्टेज करंट कॉम्प्रेशन स्ट्रोकचे शेवटी सिलेंडर मध्ये घेतले गेलेल्या हवा व पेट्रोल यांचे मिश्रणावर स्पार्क प्लग द्वारा कंबशन चेंबर मध्ये पाडला जातो व मिश्रण पेटवले जाते. स्पार्क प्लग मध्ये हाय व्होल्टेज करंट सेंटर इलेक्ट्रॉड वरून अर्थ इलेक्ट्रॉड वर उडी मारत जाताना स्पार्क पडतो. अशा प्रकारे स्पार्क प्लग हा डिस्ट्रीब्युटर कडून आलेला हाय व्होल्टेज करंट लिकेज न होऊ देता कंबशन चेंबर मध्ये मिश्रणावर ठिणगी पाडण्याचं कार्य या स्पार्क प्लग कडून केले जाते. आता पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे हाय टेन्शन वायर्स. इग्निशन कॉइल मध्ये निर्माण झालेला हाय व्होल्टेज करंट डिस्ट्रीब्युटरला व डिस्ट्रीब्युटर कडून प्रत्येक स्पार्क प्लगला देण्याचं काम हे हाय टेन्शन लीड द्वारे होते. तसेच लो टेन्शन वायर बॅटरीचा लो व्होल्टेज करंट भागांना पुरवण्याचं काम ह्या केबलद्वारे केले जाते, लो टेन्शन केबलद्वारे. आता बॅटरी इग्निशन सिस्टीमची जोडणी कनेक्शन समजून घेऊ. अशा प्रकारे बॅटरीचे निगेटिव्ह टर्मिनल हे अर्थ केलेले असते. बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल इग्निशन स्विचला जोडलेला असतो. एका पॉइंटला इग्निशन स्विचच्या दुसऱ्या टर्मिनल पासून वायर ही इग्निशन कॉइलच्या ब्लास्ट रेजिस्टर्स आहे. ब्लास्ट रेजिस्टर्स मार्फत इग्निशन कॉइलच्या प्लस टर्मिनलला म्हणजे बी टर्मिनलला जोडलेली असते. काही गाड्यांवर इग्निशन स्विच कडून डायरेक्ट इग्निशन कॉइल ला प्रवाह न देता तो ब्लास्ट रेजिस्टर्स मार्फत पुरवला जातो. हा ब्लास्ट रेजिस्टर्स आहे म्हणजे तेथे त्याचे व्होल्टेज कमी केले जाते. रेजिस्टन्स मुळे इग्निशन कॉइल व सीबी पॉइंट लवकर खराब होत नाही. इग्निशन कॉइल गरम होत नाही. इग्निशन कॉइल प्रमाणापेक्षा जास्त तापल्यास हाय व्होल्टेज करंट कमी प्रतीचा निर्माण होतो किंवा काही वेळा तो निर्माण होत नाही, त्यामुळे इंजिन बंद पडते. त्यामुळे हे महत्वाचे कार्य ब्लास्ट रेजिस्टर कडून केले जाते व इग्निशन कॉइल खराब होण्यापासून बचाव होतो. इग्निशन कॉइलच्या दुसऱ्या टर्मिनल पासून म्हणजे याला मायनस किंवा डी टर्मिनल म्हणजे डिस्ट्रीब्युटर टर्मिनल असं म्हणतात. तर इग्निशन कॉइलच्या दुसऱ्या टर्मिनल पासून वायर डिस्ट्रीब्युटर मधील सीबी पॉइंट टर्मिनलला जोडलेली असते. सीबी पॉइंट टर्मिनल अशा प्रकारे सीबी पॉइंट टर्मिनल तुम्हाला दिसतो. सीबी पॉइंट टर्मिनल पासून एक वायर कंडेन्सरला अशा प्रकारे ती वायर तुम्हाला कंडेन्सर सुद्धा जोडलेला दिसतो. कंडेन्सर अर्थ केलेला असतो. इग्निशन कॉइलच्या सेंटर टर्मिनलची वायर डिस्ट्रीब्युटर
कॅप वरील सेंटर टर्मिनलला जोडलेली असते. अशा प्रकारे इग्निशन कॉइलचा हा सेंटर टर्मिनल आहे. बॅकलाइट टर्मिनल अशा प्रकारे हा इथून डिस्ट्रीब्युटरच्या सेंटर टर्मिनलला हाय टेन्शन वायर जोडलेली आहे. ही हाय टेन्शन वायर आहे. आपण हाय टेन्शन लीड वायर आहे, स्पार्क प्लग लीड. आणि हे लो टेन्शन वायर तुम्हाला दिसते सीबी पॉइंट पर्यंत. व त्यानंतर डिस्ट्रीब्युटर कॅपच्या साइड सॉकेट पासून वायर हाय टेन्शन लीड ह्या फायरिंग ऑर्डर प्रमाणे स्पार्क प्लगला जोडलेले असतात. अशा प्रकारे इग्निशन सिस्टीम मध्ये कनेक्शन किंवा जोडणी केलेली असते. आता आपण बॅटरी इग्निशन सिस्टीमची कार्यपद्धती समजून घेऊ. प्रथम आपण भाग समजून घेऊ. ही बॅटरी आहे. बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल अर्थ केलेलं दिसते तुम्हाला. अशा प्रकारे पॉझिटिव्ह प्रवाह इग्निशन स्विच मार्फत इग्निशन कॉइल मध्ये पाठवलेला आहे. इग्निशन कॉइल मधून सीबी पॉइंटला लो टेन्शन वायर द्वारे हा प्रवाह पुरवलेला आहे. त्याच्यानंतर इग्निशन कॉइलचे सेंटर टर्मिनल मधून हा प्रवाह डिस्ट्रीब्युटरचे रोटरला गेलेला आहे आणि डिस्ट्रीब्युटरचे साइड सेगमेंट मधून हाय टेन्शन लीड द्वारे हा स्पार्क प्लगला गेलेला आहे प्रवाह. आणि अशा प्रकारे याची जोडणी केलेली आहे. इग्निशन सिस्टीम ही आता जर कार्यपद्धती पाहायचं झाल्यास इग्निशन सिस्टीम ही दोन इलेक्ट्रिक सर्किट मध्ये विभागली जाते, प्रायमरी सर्किट आणि सेकंडरी सर्किट. प्रायमरी सर्किट इग्निशन बॅटरीचे पॉझिटिव्ह टर्मिनल पासून इग्निशन स्विच पासून इग्निशन कॉइलचे साइड टर्मिनल पासून गेलेली वायर ते सीबी पॉइंट पर्यंत जोडलेली वायर ही सेकंडरी सर्किट मध्ये मोडते, प्रायमरी सर्किट मध्ये मोडते. ही प्रायमरी सर्किट इथं पूर्ण होते. त्याच्यानंतर इग्निशन कॉइलचे सेंटर टर्मिनल मधून ते डिस्ट्रीब्युटरचे रोटर ते सेगमेंट पासून स्पार्क प्लग पर्यंत. स्पार्क प्लग काय अर्थ केलेला असतो इथं सेकंडरी सर्किट पूर्ण होते. अशा प्रकारे जेव्हा आपण इग्निशन स्विच ऑन करतो त्यावेळी बॅटरीचा 12 व्होल्टचा प्रवाह विद्युत प्रवाह इग्निशन स्विच मार्फत इग्निशन कॉइलच्या साइड टर्मिनलला येतो, त्या प्लस टर्मिनलला येतो. इग्निशन कॉइल मधील प्रायमरी कॉइल चे दोन साइड टर्मिनलला जोडलेले असल्यामुळे स्विच मार्फत आलेला बॅटरीचा प्रवाह प्रायमरी कॉइल मधून अशा प्रकारे ह्या कॉइल मधून इग्निशन कॉइलच्या दुसऱ्या साइड टर्मिनल पासून हा प्रवाह डिस्ट्रीब्युटर असेंब्ली व सीबी पॉइंट पर्यंत टर्मिनल पर्यंत येऊन सीबी पॉइंट मिटलेल्या स्थितीत अशा प्रकारे मिटलेल्या स्थितीत असताना फिक्स पॉइंट कडून अर्थ होतो. अशा प्रकारे फिक्स पॉइंट कडून अर्थ होतो. यावेळी प्रायमरी किंवा प्राथमिक सर्किट पूर्ण होते. सीबी पॉइंट ज्यावेळी बंद असतो प्रायमरी सर्किट पूर्ण झाल्यामुळे इग्निशन कॉइल मधील प्रायमरी वाइंडिंग होती, विद्युत क्षेत्र निर्माण होते, विद्युत निर्मिती होते. प्रायमरी वाइंडिंगच्या सानिध्यात सेकंडरी वाइंडिंग असल्यामुळे निर्माण झालेल्या चुंबकीय रेषा सेकंडरी वाइंडिंग कडून कापल्या जातात किंवा वाइंडिंग मध्ये घुसतात व म्युच्युअल इंडक्शनच्या गुणधर्मावरून सेकंडरी वाइंडिंग मध्ये विजेचा दाब निर्माण होतो. आता जेव्हा डिस्ट्रीब्युटर शाफ्टवरील कॅम कडून
सीबी पॉइंट ओपन होऊन प्रायमरी सर्किट खंडित होते तेव्हा सेकंडरी वाइंडिंग मध्ये 25 ते 30,000 व्होल्ट इतक्या दाबा विद्युत दाब हाय व्होल्टेज करंट निर्माण होतो सेकंडरी वाइंडिंग मध्ये. हा हाय व्होल्टेज करंट इग्निशन कॉइलचे सेंटर टर्मिनल पासून एसटी लीड द्वारे डिस्ट्रीब्युटर कॅपचे सेंटर सॉकेट अशा प्रकारे व त्यामधील कार्बन ब्रश, याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटर कॅप मध्ये कार्बन ब्रश असतो, डिस्ट्रीब्युटर कॅप ही बॅकेलेटची असते, कार्बन ब्रश द्वारे रोटरला मिळते. ह्या रोटरवर पितळी पट्टी असते. नंतर डिस्ट्रीब्युटर कॅपच्या आतील बाजूने असणाऱ्या सेगमेंट पैकी रोटरच्या सानिध्यात सेगमेंट असतात डिस्ट्रीब्युटर कॅपच्या आत, तर जो सेगमेंट त्याच्या सानिध्यात असलेल्या सेगमेंटला हा करंट मिळून तो त्यावरील एसटी लीड द्वारे स्पार्क प्लगला पुरविला जातो. स्पार्क प्लग हा एसटी लीड द्वारे स्पार्क प्लगला पुरविला जातो. स्पार्क प्लगचे सेंटर इलेक्ट्रॉड व अर्थ इलेक्ट्रॉड यामधील एअर गॅप अशा प्रकारे, यामध्ये एअर गॅप आहे, सेंटर इलेक्ट्रॉड, ग्राउंड इलेक्ट्रॉड, अर्थ इलेक्ट्रॉड याच्यामध्ये गॅप असते, ज्याला स्पार्क प्लग गॅप असं म्हणतो. या एअर गॅप मधून हाय व्होल्टेज करंट जम्प घेऊन अर्थ होतात. दोन इलेक्ट्रॉड मध्ये थिनही पडते व सेकंडरी सर्किट पूर्ण होते. याच्यामध्ये आयनाइज होते, विद्युत भारित होते आणि त्या गॅप मध्ये करंट जेव्हा जम्प घेतो त्यावेळी सर्किट पूर्ण होते, सेकंडरी सर्किट. अशा प्रकारे ठिणगी पडते व सेकंडरी सर्किट पूर्ण होते. अशा प्रकारे स्पार्क प्लग कडून ठिणगी पडताच कॉम्प्रेशन केलेल्या हवा व पेट्रोल यांचे मिश्रणावर स्फोट होऊन पॉवर स्ट्रोक घडून येतो व इंजिन स्टार्ट होते. आता आपण बॅटरी इग्निशन सिस्टीमची कार्यपद्धती लाईव्ह ॲनिमेशन द्वारे बघूया. बघा, बॅटरी निगेटिव्ह पॉइंट अर्थ केलेला आहे बॅटरीचा, पॉझिटिव्ह सप्लाय पॉझिटिव्ह पोल कडून इग्निशन स्विचला प्रवाह दिलेला आहे. इग्निशन स्विच कडून बघा, इग्निशन स्विच ऑन करताच हा प्रवाह इग्निशन कॉइलचे साइड टर्मिनल मधून, म्हणजे प्रायमरी वाइंडिंग दोन्ही साइड टर्मिनलला जुळलेली आहे, त्याच्यामुळे प्रायमरी वाइंडिंग मधून हा प्रवाहित होत आहे. रेड लाईन दाखवलेल्या, येलो लाईन मध्ये हा प्रवाह दाखवलेला आहे. बघा, अशा प्रकारे सीबी पॉइंट बंद स्थितीत असताना हा अर्थ होतो आणि अशा प्रकारे ही प्रायमरी सर्किट पूर्ण होताना तुम्हाला दिसते. अशा प्रकारे हा कॅम्प फिरतो, डिस्ट्रीब्युटरचा कॅम्प. हा डिस्ट्रीब्युटर चा कॅम्प किंवा डिस्ट्रीब्युटर हा कॅम्पशाफ्ट द्वारे ऑपरेट होतो आणि अशा प्रकारे हा कॅम्प फिरतो. कॅम्पचा लोब जेव्हा रबिंग ब्लॉकला लागतो उंचवटा, त्यावेळी सीबी पॉइंट ओपन होतात आणि प्लेन भाग आला की बंद होते सीबी पॉइंट आणि अशा प्रकारे प्रायमरी सर्किट तोडल्या जाते. आणि ह्याच वेळी कंडेन्सर हा चार्ज होतो आणि अशा प्रकारे तो किकबॅक होऊन करंट नाहीसा करतो आणि अशा प्रकारे सीबी पॉइंट जळण्यापासून बचाव होतो. तर हे अशा प्रकारे ही प्रायमरी सर्किट सीबी पॉइंट मार्फत तोडल्या जाते. जेव्हा सीबी पॉइंट उघडला जातो त्यावेळी सेकंडरी वाइंडिंग मध्ये हाय व्होल्टेज करंट निर्माण होतो. बघा, ब्ल्यू लाईन मध्ये दाखवलेला आहे. ब्ल्यू लाईन मध्ये हाय व्होल्टेज करंट कसा निर्माण होता, हा साधारण 22,000 व्होल्ट करंट दाखवलेला आहे. अशा प्रकारे इग्निशन कॉइलच्या सेकंडरी वाइंडिंग मध्ये निर्माण झालेला हाय व्होल्टेज करंट इग्निशन कॉइलचे सेंटर टर्मिनल मधून हाय टेन्शन लीड द्वारे डिस्ट्रीब्युटरचे सेंटर टर्मिनलला जातो. सेंटर टर्मिनल कार्बन ब्रश मधून तो रोटरच्या पितळी पट्टीद्वारे डिस्ट्रीब्युटर कॅपच्या सेगमेंटला जातो. डिस्ट्रीब्युटर कॅपच्या सेगमेंटच्या सानिध्यात जो लीड असेल त्या लीड मार्फत, हाय टेन्शन लीड मार्फत तो करंट फायरिंग ऑर्डर प्रमाणे स्पार्क प्लगला दिला जातो. रोटरचे आणि
सेगमेंटचे मध्ये गॅप असते, या गॅपमुळे विद्युतदाब वाढण्यास मदत होते. अशा प्रकारे हा करंट जो सेगमेंट सांगितले ते हा रोटर क्लॉकवाईज पद्धतीने फिरत आहे, घडीच्या दिशेने फिरत आहे. अशा प्रकारे 1 3 4 2 फायरिंग ऑर्डर प्रमाणे स्पार्क प्लगला करंट हाय टेन्शन लीड द्वारे दिला जातो. आता बघा, हाय टेन्शन लीड द्वारे स्पार्क प्लगच्या सेंटर इलेक्ट्रॉड मधून हा प्रवाह प्रवाहित होत आहे अशा प्रकारे, आणि इथे हा साइड इलेक्ट्रॉड वर जंप घेतो आणि इथे स्पार्क निर्माण होते, ठिणगी निर्माण होते, आयनाइज होते, विद्युत भारित होते आणि त्याच्यामुळे तिथं ठिणगी निर्माण होते, एअर गॅप. यालाच स्पार्क प्लग गॅप असे म्हणतात. हा ग्राउंड इलेक्ट्रॉड किंवा अर्थ इलेक्ट्रॉड अशा प्रकारे इथे सेकंडरी सर्किट पूर्ण होते. अर्थ झाल्यामुळे इथे सेकंडरी सर्किट पूर्ण होते आणि स्पार्क ठिणगी पडते. अशा प्रकारे 1 3 4 2 फायरिंग ऑर्डर प्रमाणे 1 3 4 2 चारही सिलेंडरला स्पार्क दिला जातो व इंजिन नेहमीच चालू राहते. अशा प्रकारे या पाठामध्ये बॅटरी इग्निशन सिस्टीम ही वाहनामध्ये देण्याचा उद्देश, तत्व, भाग, रचना व प्रत्येक भागाचे कार्य, इग्निशन सिस्टीम ची जोडणी तसेच कार्यपद्धती लाईव्ह एनिमेशन द्वारे आपण समजून घेतलेली आहे. पुढील लेसन मध्ये आपण बॅटरी इग्निशन सिस्टीम मधील इग्निशन कॉइल ची माहिती पाहू. ओके.